नमस्कार बाळांनो, बरेच दिवस व्हिडिओ बनवले नव्हते आणि बनवणार पण नव्हतो का आधीच सांगितलं होतं की ह्या एक्झाम पिरियड मध्ये डिस्टर्बन्स करायचा नाहीये. ते शिफ्टचं अनालिसिस क्वेश्चन वगैरे टाकून त्याचा काही फायदा नाही, बऱ्यापैकी मुलांचं नुकसान डिस्ट्रॅक्शनच होत आहे. पण आता वेळच अशी आलेली आहे की व्हिडिओ बनवावा लागतो, कारण ज्या पद्धतीने परीक्षा चाललेत, आता परीक्षेचे 4-5 दिवस शिल्लक राहिलेत आणि तिथेही मुलांचं काय आता नुकसान होऊ नये, ऍटलीस्ट ज्या गोष्टी मला समजल्यात त्या सांगतो जेणेकरून त्याचा फायदा होईल त्या मुलांना. आता परीक्षेचा टायटल असतो आहे ना, सुरू आहे की चेष्टा चालू आहे परीक्षा. आता ऑब्विसली आता ह्याच्यामध्ये काय बघू, बसण्याच्या व्यवस्थेपासून कसे कम्प्युटर्स आहेत इथपर्यंत मुलांना प्रॉब्लेम आहे. आणि जर आता ते मुलांनी चेक केले नाहीत किंवा गोष्टी झाल्या नाही तर मुलांचं जे नुकसान झालंय ना त्यांचं तर आता काय भरून निघणार नाहीये, पण पुढच्या मुलांचं होऊ नये. सगळ्यात पहिला पॉईंट मी काय सांगतोय की सिटिंग अरेंजमेंट कशी आहे. मी आधीच सांगितलं होतं की एक जुना व्हिडिओ होता की परीक्षेला बसण्याची पद्धतच खूप विचित्र आहे. काही कॉलेजांनी चांगलं केलं की बाबा एका हॉलमध्ये समजा 50 मुलं आहेत, 40 मुलं आहेत, तर त्यांच्या सिक्वेन्सनुसार त्यांना बसवलं चाललंय. पण काही कॉलेजांमध्ये अजूनही काय चाललंय, या कुठेही बसा तुम्ही म्हणा त्यांना काय फरक पडणार आहे. अरे बाळांनो, जे मोठे मोठे कोचिंग इन्स्टिट्यूट आहेत ना तिथली मुलं ऑब्विसली हजारांमध्ये आहेत, खूप सगळे ऑलमोस्ट ओळखीचे आहेत. मग ती मुलं चेक काय करायला लागले की माझा हॉलला एकाच हॉलला एक्झाम आहे का, आणि ती लागून लागून बसतात. आता मुलांनीच सांगितलं की सर जायचं कुठल्या पण त्या हॉलमध्ये सांगितले ना तिथं जाऊन पीसीवर बसायचं इच्छेनं. मग त्याचा प्रॉब्लेम क्रिएट झालाय. ती मुलं सलग जातात, 3-4 एकत्रच बसतात एका लाईननं आणि चला कॉपी. अरे मग एक 8-10 मार्कांचं जरी बघून काढलं तर ती मुलं खूप पुढे झाली गेली ना, वेळ मिळाला. मग अभ्यास करणाऱ्यांचं नुकसान होत आहे. मग हे अजूनही का बदलत नाही हे माहित नाही आपल्याला, ह्याच्या मागे लॉजिक काय आहे. मग हा बदल तरी व्हायलाच पाहिजे, हे मला तरी क्लिअर वाटतं बाबा. हे मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आणि हे आज पण मला दिसतंय. दुसरी केस, आता जिथं एक्झाम्स चालू आहेत ते ऑलमोस्ट सगळे सेंटर कसे आहेत, कम्प्युटर लॅब आहेत आणि ते इंजिनिअरिंगचे कॉलेज आहेत. आणि बाकीचे कॉलेजेस ठीक आहे, एक्झाम सेंटर्स आहेत वेगवेगळे. मग जिथे एक्झाम सेंटर सेपरेट आहेत त्यांचा वेगळा स्कॅम आहे, सांगतो तिथं ते पैसे कसे काढायला. मग तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेजला बसलात, मुलं एका लाईनला लागली, हॉल चालू आहे, बाहेर मध्ये विंडो खिडक्या वगैरे ज्या आहेत ना त्याच्या बाहेरनं ते कॉलेजची मुलं चाललेत का, कॉलेज बंद नाही आहेत. आता हे एवढ्या दिवस एक्झाम चालू आहेत ना त्याच्यामुळे कॉलेज सुरू आहेत, मुलं तिथं खिडकीच्या बाहेर जाऊन टाइमपास बोलणं येणं जाणं हे कंटिन्यू चाललंय. म्हणजे शेजारी बसलेत मुलं त्यांचं लक्ष तर चाललंय किंवा त्यांच्या कानावरती तो आवाज पडायला लागलाय, त्यांच्या चर्चा, ते विषय, ते शब्द. तुम्ही म्हणा सर एवढं होणारच आहे की नाही आहे. जी मुलं फुल कॉन्सन्ट्रेशन एक्झाम द्यायला लागलेत ना आधीच त्यांना घाम पडायला लागलाय आणि मग तिथे त्यांना टेन्शन वाढायला लागलंय आणि मग हे चर्चा त्यांचा डिस्टर्बन्स व्हायला लागलाय आणि त्या मुलांचा इफेक्ट व्हायलाय परफॉर्मन्सवर एक्झामच्या. हे बंद व्हायला पाहिजे. इतका तरी सिरियसनेस असायला पाहिजे बाबा एक्झाम चालत. हा, इंजिनिअरिंग कॉलेज आपल्या एक्झाम नाही आहेत त्यांच्या तरी एक्झामची त्यांनी पूर्ण वाटच लावून टाकल्या. चला ते त्यांना त्यांचे कॉलेजेस आहेत, पण ऍटलीस्ट या मुलांचे सीईटीचे एक्झाम पुढचं भविष्य आहे. त्याच्यानंतर आला काय पॉइंट की कम्प्युटर कसले दिलेत मुलांना. जे नवीन इन्स्टिट्यूट आहेत ना त्यांनी काय बोल घातलंय, त्यांनी मुलांना कम्प्युटर अलॉट केले, बाबा बस पेपर दे. अरे आधी चेक केलाय काय नाही, आणि चेक जरी केली असेल तर लेवल चेक करा की त्या कम्प्युटरची. मुलांचे इतका त्रास व्हायला लागलाय त्या सेंटरवरती प्रॉब्लेम. आता हे बऱ्यापैकी नवीन इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत किंवा ज्यांनी आजपर्यंत ती लॅब पाहिली नाही, तिथं जे इन्स्ट्रक्टर आहेत ते लॅब असिस्टंट आहेत किंवा कोण कुठल्या पण डिपार्टमेंटचा उभा केलाय, त्यांना काही डिटेलमध्ये माहिती नाही. आणि एखादा जरी टेक्निशियन आहे तो सगळीकडे पळायला लागलाय. आता एक किस्सा सांगतो, एका विद्यार्थ्यानं काय केलं की त्याचा माऊस वर्क होत नव्हता. त्यानं सांगितलं की सर माझा माऊस काम करत नाहीये, मला हे करायचं आहे. ठीक आहे, बघितलं होत नव्हता. मग तो गेला माऊस आणायला, तोपर्यंत विद्यार्थी तिथंच. आता लॉजिकली त्या विद्यार्थ्याने दुसऱ्या प्रश्नांकडे जायला पाहिजे होतं, पण त्या प्रश्नाचं तो टिक करून त्यांना जाईल. ह्यामध्ये त्या कम्प्युटर जवळ तो टेक्निशियन आला, त्याचा माऊस चालत नाही, तो माऊस काढून परत नवीन देऊन ह्याला 4-5 मिनिटं घालवली. ह्याला 4-5 मिनिटं गेल्यानंतर मग त्या विद्यार्थ्याने म्हणला सर द्या, माझे 4-5 मिनिटं चाललेत गेलेत. मग तो काय म्हणला माहिती काय, फरक काय पडायला लागला तुला 4-5 मिनिटांनं. त्या इन्स्ट्रक्टरनं त्या विद्यार्थ्याला म्हणलं, मी म्हणेन असल्या इन्स्ट्रक्टरला ओढून मारायला पाहिजे का. 4-5 मिनिटानं काय फरक पडायला लागलाय. अरे 4-5 मिनिट 54 सेकंड दिलेत एक क्वेश्चन्सला आणि 1 मार्कला. आणि 4-5 मिनिटांमध्ये त्या मुलाचे 4-5 क्वेश्चन सुटले असते ना. मग त्या मुलगा किती पॅनिक आहे, 5 मिनिट फुकट गेले. आणि तो जो इन्स्ट्रक्टर आहे ना त्याला अक्कलच नाहीये. हो काय फरक पडायला लागलाय म्हणायला लागलाय. त्यानं आयुष्यात त्या परीक्षा दिल्यात का कधी, सीईटी वगैरे देऊन त्यानं काय केलं का आयुष्यात. तो दगड असेल म्हणेन मी, कारण त्याच्यासाठी त्या 4-5 मिनिटाचा काय व्हॅल्यू नाही आहे, पण त्या विद्यार्थ्याला खूप मोठी होती ना.
त्यामुळे आता जे विद्यार्थी पेपरला बसलाय ना, सगळं व्यवस्थित चालतंय का पहिला बघा जाऊन तिथं. हा आधी मध्ये बंद पडते तर ती त्याला काय करू शकत नाही, तो एक वेगळाच प्रॉब्लेम आहे, ती सिस्टीमच बकवास आहे. पुढची केस काय होती, विद्यार्थ्याचं मशीन बंद पडलं नाही, मॉनिटर बंद होता, हँग व्हायला लागलेला, बंद पडालता आणि नंतर तो स्विच ऑफच झाला, पण मशीन ऑन होतं बॅकएंडला. ऍक्च्युअली तसंच झालं असेल, एक्झॅक्ट क्रायटेरिया काय झालं माहित नाही. त्या विद्यार्थ्याचे 22 to 23 मिनिट्स वेस्ट गेले. कारण का, जर मशीन बंद पडलं तर ते थांबतं, टाइम तिथं थांबतो, पण त्याच्यासाठी काय नव्हतं, त्याच्यासाठी ते सिस्टीम रनच होती. मग त्या विद्यार्थ्याला घाम पडायला लागला ना, इतका वेळ गेला, त्याला दुसरं दिलं, दुसरीकडे बसवलं किंवा काय केलं, तिथंच घोळ घालत बसलेले, तिथं कम्प्युटर अवेलेबल नव्हते दुसरे, मग ते सगळे गोळ झाले. तो विद्यार्थी ऍक्च्युअली रडत रडत सांगितलं की बस सर माझा इतका वेळ गेला, आता काय करू. आणि हे कुठं गेले, फिजिक्स केमिस्ट्रीला गेले टाइम, आणि फिजिक्स केमिस्ट्री मध्ये इतका वेळ गेला तर ऑब्व्हियसली किती मोठं नुकसान होतंय. आणि हे कम्प्युटरचे तर बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम आहेत. काही ठिकाणच्या एक्झाम्स बाबा हे काय झाल्यात, री एक्झाम्स लावल्या गेल्यात, हे लावू शकतात, ऑथॉरिटी असते मुलांना की बाबा या मुलाचं नुकसान झालंय, असा पीसीचा प्रॉब्लेम होता, तुम्ही त्याची री एक्झाम दुसऱ्या एक्झामला ऍडजस्ट करू शकतात, काय अडचण आहे. काय म्हणतील की नाही करू शकत आम्ही वगैरे, अरे ऑथॉरिटी असेल, काय ना काय ती प्रोसेस असणारच आणि आहेत प्रोसेस. आता डिटेल्स काय, ज्या लोकांनी सांगितले काय कंडिशन्स आहेत, मग ह्या मुलांचं नुकसान आहे असं. असे किती मुलं असतील महाराष्ट्रात आता की ह्या मुलांची काही चूक नाही आहे आणि तिथले कम्प्युटर्स आणि तिथली प्रोसेस बकवास आहे आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम व्हायला लागलाय. आता ते सेटिंग अरेंजमेंटची तर ते गोल सोडा, ही पुढची लेवल आहे. मुलांना पाणी नाही, लिटरली पाण्याचा एक ग्लास घेऊन फिरायला लागलाय माणूस आणि तो द्यायला लागला. किती सेंटर आहेत, किती मुलं बसलेत. आता तुम्ही म्हणा त्यांना स्वतःचं पाणी वगैरे घेऊन जाणार, काही मुलांनी घेऊन गेले नसले, विसरले असतील, ऍटलीस्ट एक बेसिक गोष्ट आहे तिथं द्यावी. हे सगळे अडचणी आहेत. आता हे सेंटर म्हणजे आहेत की काय, आता ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे, मी तर म्हणतोय सीईटी सेल ना सेंटरला बाबा एक फीडबॅक फॉर्म सारखं द्यायला पाहिजे, ऑनलाईन टाका, सेंटरच्या ज्या कंप्लेंट आहेत टाका मुलांनी तिथं. मग ज्या सेंटरवर जास्ती कंप्लेंट आल्या ते सेंटर्स कॅन्सल करा ना पुढच्या वर्षी किंवा पुढच्या एक्झाम्स ना, जे काय घेणार असतील. कशाला, कारण का ह्याच्यामुळे मुलांचं 12 वर्षाचे कष्ट वाया चाललंय. माझ्यासाठी 12च वर्ष आहेत, कारण ह्याच्या पुढे ऍडमिशन घेणार आहे मी. इथपर्यंत जी मुलं पोहोचली ना, तर ते डायरेक्ट 12वीत कोण आला नाही ना, डायरेक्ट कोण 11वीला आला आणि बसलाय. मागची 10 वर्ष त्यानं 1ली ते 10वी अभ्यास केलेलाच, तो इथं पोहोचलाय. त्याच्या पुढे कर काय सेंटरचा, जी प्रायव्हेट सेंटर्स वगैरे आहेत, की तुमच्या जबाबदारीवर तुमच्या बॅग मोबाईल वगैरे ठेवा. आज सगळ्या मुलांच्याकडे मोबाईल आहेत. आता प्रत्येक मुलगा काय थोडीच आई वडिलांना घेऊन जातोय पेपरला, काही मुलं स्वतः जातात. ऑब्व्हियसली स्वतः जाणं पण गरजेचं आहे. स्वतः जातात, मग त्यांचे मोबाईल फोन, आता मोबाईल फोन पाहिजेतच ना, की बाबा कुठं आलाय काय आलाय. कारण मुलं खेड्यापाड्यातनं सिटीमध्ये चाललेत, जवळपास जिथं इंजिनिअरिंग कॉलेज आहेत ती थोडेसे मोठ्या शहरांमध्ये आसपास आहेत. मग तो आपला मुलगा 15-20 किलोमीटर, काही काही मुलं 40-50 किलोमीटर ट्रॅव्हल करायला लागलेत, मोबाईल घेऊन गेले. आणि ते मोबाईल कुठे ठेवा, बॅगमध्ये. आणि बॅग ठेवायची व्यवस्था आम्हाला माहित नाही, तुमचं तुम्ही बाहेर ठेवा. अरे मग चोरीला गेली काय गेली कोण जबाबदार. बऱ्याच एक्झाम्स मध्ये झाले ते मुलांच्या बॅगच गायब झालेल्या असतात. मग ठीक आहे, आम्ही लॉकर केल्यात, त्या लॉकर मध्ये ठेवा. पण लॉकर मध्ये ठेवायला काय 20 रुपये 50 रुपये द्या. अबे काय भिकारायचं काय. मुलं तुमच्या सेंटरला एक्झामला आले, तुम्हाला गव्हर्नमेंट सीईटी सेल पैसे द्यायच लागले ना, प्रत्येक कम्प्युटर मागे पैसे ठरलेले आहेत त्यांचे. ते सोडून आणि ते बॅग ठेवायचे पैसे आहेत. उद्या म्हणणार चप्पल काढायचे पैसे द्या, परत म्हणणार 1 ग्लास पाणी दिलंय 200 रुपये द्या. अरे काय टाइमपास आहे, ही काय आयपीएलची मॅच चालली होय, हे चाललंय ह्याला पैसे द्या, ते चाललंय त्याला स्टेडियम मध्ये बसून. हे काय फालतूपणा चाललाय. हे मुलंच सांगतात सर आमच्याकडे पैसे घेतले चालले, हे असं केले चाललंय, लॉकर ठेवले गेले. आता मुलं काय, आता स्वतः पण मी एक सेंटरला पाहिले की असं गोष्टी बकवास लेवल चालले. मग मला तर वाटतं ही काय सेंटर सुधारणार तर नाही. आणि सीईटी सेलची सगळीकडे काय पाहू शकत नाही. मग सिंपल आहे, सेंटर बाबा द्या, फीडबॅक टाकू द्या मुलांना, कंप्लेंट बॉक्स केल्यासारखा मेल करा ऑनलाईन डायरेक्ट कंप्लेंटला प्रत्येक सेंटरच्या नावानं. असं काय ते ठेवायला पाहिजे, जेणेकरून तर ते सेंटर सुधारतील. आणि तुम्हाला विद्यार्थ्यांना काय काय अडचणी आल्यात ना, हे तुम्ही मेसेज करा, कमेंट बॉक्स करा, कमेंट मध्ये टाकून द्या. का ऍटलीस्ट बाकी मुलं हे वाचून तरी काहीतरी त्यांना फायदा होईल. आणि हे पण सांगतोय मी, एक्झामला बसलेल्या राहिलेल्या मुलांनी जाऊन तुमचे स्वतःचे कम्प्युटर माऊस सगळं व्यवस्थित वर्क होतं का बघा. कारण का व्हायला लागलंय, सगळीकडे प्रॉब्लेम यायला लागलाय. मग कुणाचं ते मशीन चालत नाही, काय चालत नाही, हे सगळ्या प्रोसेस आल्यात. आणि हा मग डिफिकल्टी लेवल आहे, एक खतरनाक लेवलचाच प्रॉब्लेम चालू आहे. आणि म्हणजे मुलं अभ्यास केलेत, सगळं केलं आणि त्यांना इथं जाऊन प्रॉब्लेम लागले. ओके, चला, थँक्यू.